सविता वहिनी, तुम्ही अजूनपर्यंत झोपूनच आहात? आईला भूक लागली आहे आणि ती अजूनपर्यंत जेवलेली सुद्धा नाही. तसंच तिची औषधं घेण्याची वेळ होत आहे. तुला काळजी आहे की नाही? का ननंदबाई, सर्व गोष्टींचा ठेका मीच घेतला आहे का? छोटी जाऊबाई कुठे आहे? ती सुद्धा या घरची सून आहे. ती स्वयंपाक बनवू शकत नाही का? माझं डोकं दुखत आहे. माझ्याने उठलं जात नाही. मग मी स्वयंपाक कसा बनवू, तुम्हीच सांगा. असं म्हणत सविताने आपला पदर झटकला. बिचारी ननंद मेघा आपली छोटी वहिनी रोहिणी जवळ गेली आणि तिला म्हणाली, रोहिणी वहिनी, मोठ्या वहिनींचं डोकं दुखत आहे. कमीत कमी तुम्ही तरी उठून जेवण बनवा. आईला औषधं घ्यायची आहेत. अहो ताई, आता काय सांगू तुम्हाला. माझं सकाळपासून खूप पोट दुखत आहे. मला मासिक पाळी आली आहे. मला तर उठवलं जात नाही. तसंही या दरम्यान कोणीही माझ्यासोबत काहीही बोललं नाही तर तेच बरं असतं. अशा प्रकारे लहान वहिनी रोहिणीने उत्तर दिलं. बिचारी मेघा उदास होऊन आपली आई देवकीताई यांच्याकडे येऊन बसली. मुलीचा उदास झालेला चेहरा पाहून देवकीताई म्हणाल्या, बाळा, मी तुला सांगितलं होतं ना की तू तुझ्या दोन्ही वहिनींकडे जाऊ नकोस. तू उगीच त्या दोघींच्या नादाला लागू नकोस. त्या दोघी सुधारण्यातल्या नाहीत. हे तर आता दररोजच झालं आहे. जेव्हा त्या दोघींना भूक लागते तेव्हा त्या स्वयंपाकघरात येऊन स्वतःसाठी थोडं काही बनवून घेतात आणि त्यातलंच जर काही शिल्लक राहिलं तर मला मिळतं. या दोघी फक्त आपले नवरे असताना स्वयंपाक बनवतात आणि इतकाच स्वयंपाक बनवतात की खाल्ल्यानंतर लगेच संपलं पाहिजे. या दोघींना माझी जराही काळजी नाही. मला दुपारची औषधं घ्यावी लागतात, पण या दोघी तर पूर्ण दुपार आरामात झोपलेल्या असतात. कोणालाही काहीही आजार नाही. या तर फक्त तुला बघून नाटक करत आहेत. जाऊ दे आई, काहीच हरकत नाही. आता तू सांग काय खाणार आहेस? मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. नाही बाळा, तू बस. तू तर फक्त 1-2 तासासाठी मला भेटायला येते आणि त्यात तो वेळही किचन मध्ये घालवतेस. मी काहीतरी हलकं खाऊन घेईन. नाही आई, असं काहीही तू कसं खाऊ शकतेस? तू थांब, मी येतेच. असं म्हणत मेघा किचन मध्ये गेली. थोड्या वेळानंतर ती तिच्या आईसाठी स्वयंपाक बनवून घेऊन आली. जेवण झाल्यानंतर तिने तिच्या आईला दुपारची औषधं दिली. संपूर्ण दिवस निघून गेला. मेघा संध्याकाळी तिच्या घरी जायला निघाली. पण रोहिणी आणि सविता या दोघींपैकी कोणालाही स्वतःच्या खोलीच्या बाहेर यावंसं वाटलं नाही. संध्याकाळी मेघा जेव्हा जाऊ लागली तेव्हा तिचा मोठा भाऊ नितीन आणि लहान भाऊ संकेत दोघेही ऑफिसवरून घरी आले आणि दोघांनीही हट्ट करून मेघाला आज तिथेच ठेवून घेतलं. मुलांचं म्हणणं ऐकून देवकीताई म्हणाल्या, तुम्ही तिला का थांबवत आहात? इथे थांबून काय उपयोग? इथे थांबून तिला दुपारचा स्वयंपाक बनवावा लागतो आणि आता रात्रीचा स्वयंपाक सुद्धा तिलाच बनवावा लागेल. ती सकाळपासून आली आहे, पण तुम्हा दोघांच्या बायकांनी एकदाही स्वतःच्या खोलीतून बाहेर येऊन तिची विचारपूस केलेली नाही. दोघीही आपापल्या खोलीत बरं वाटत नाही असं कारण देऊन झोपल्या आहेत. बिचारी मेघा, इथे आल्यानंतर तिला काय सुख मिळतं? आज ती आली म्हणून मी वेळेवर औषधं घेतली. नाहीतर तसंच दररोज प्रमाणे दुपारची औषधं रिकाम्या पोटी खाऊन मी झोपले असते. काय? सविता आपल्या खोलीतून बाहेर आली नाही? असं नितीन आश्चर्यचकित होऊन विचारू लागला. आणि वहिनीसोबत रोहिणी सुद्धा बाहेर आली नाही असं संकेत म्हणाला. नाही मुलांनो, तुम्हाला त्या दोघींची नाटकं माहीत नाहीत. आजकाल येणारा प्रत्येक दिवस त्यांच्या नाटकांमध्येच निघून जातो. थांब, बघतोच असा आता. असं म्हणत संकेत आणि नितीन दोघेही तिथेच देवकीताई जवळ बसतात आणि आपल्या बायकांना आवाज देऊन तिथे बोलवतात. आपल्या नवऱ्यांचा आवाज ऐकून दोन्ही सुना खोलीतून बाहेर येतात. नितीन सविताला विचारतो, सविता, तुला माहित आहे ना की आईला दुपारची औषधं घ्यायची असतात? मग तू स्वयंपाक का बनवला नाहीस? अहो, माझं डोकं दुखत होतं आणि तसंही स्वयंपाक बनवण्याचा मीच ठेका घेतला आहे का? रोहिणी सुद्धा होती ना घरात, ती सुद्धा स्वयंपाक बनवू शकली असती. त्यावर रोहिणी म्हणाली, का ताई, माझ्याही पोटात दुखत होतं. मी सुद्धा सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही. मग अशी आजारी असताना स्वयंपाक बनवणं गरजेचं आहे का? मी या घराचा ठेका घेतला आहे का? अगं, कसला ठेका तू घेतला आहेस? तसंही या घरात येऊन तुला अशी किती वर्ष झाली आहेत जे तू स्वयंपाक बनवून थकून गेली आहेस? तुझ्या आधी तर मीच सर्वांचा स्वयंपाक बनवायची. मग काय झालं ताई, आताही बनवा. अहो, हे बघा, दररोजची नाटकं माझ्याने सहन होणार नाहीत, असं रोहिणी संकेतला म्हणाली. हो का? मग मला तरी कुठे सहन होतात, असं सविता लगेच आपला नवरा राजेशला म्हणाली. त्यामुळे आता मला असं वाटतं की सासूबाईंनी आम्हाला आमची वाटणी करून द्यावी. आम्ही वेगवेगळं आरामात राहू. याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही. अशा दररोजच्या नाटकांपेक्षा
आम्ही दोघं वेगवेगळं राहिलेलं बरं. आणि राहिली गोष्ट सासूबाईंची, तर सासूबाई सकाळी माझ्या घरी जेवतील आणि संध्याकाळी रोहिणीच्या घरी जेवतील. काय ग रोहिणी, बरोबर ना? हो ताई, अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्यालाही टेन्शन होणार नाही आणि आपली कामं सुद्धा होऊन जातील. आणि राहिली गोष्ट मेघाताईंची, तर मेघाताई जेव्हाही माहेरी उन्हाळ्याच्या सुट्टीत येतील, तेव्हा 10 दिवस माझ्याकडे आणि 10 दिवस तुमच्याकडे राहतील. बरोबर ना ताई? असं रोहिणी मोठी जाऊ सविताला म्हणाली. अगदी बरोबर बोलत आहेस तू रोहिणी. त्यामुळे आपल्याला सुद्धा टेन्शन येणार नाही आणि सर्व कामं आरामात होतील आणि घरात शांतता सुद्धा राहील. त्यामुळे आम्हाला आमची वाटणी करून दिली तर बरं होईल. दोन्ही सुनांचं म्हणणं ऐकून देवकीताई खूपच हैराण झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मोठ्या आशेने त्या आपल्या मुलांकडे पाहू लागल्या. संकेत आणि नितीन सुद्धा अगदी आश्चर्यचकित होऊन आपल्या बायकांकडे पाहू लागले. फक्त स्वयंपाक बनवण्याच्या गोष्टीवरून गोष्ट इतकी पुढे गेली होती की गोष्ट घराच्या वाटणीवर आली. नितीन म्हणाला, जर तुम्ही वेगळे झालात तर तुम्हा दोघींना दोन्ही वेळचा आपापला स्वयंपाक बनवावा लागेल. यापेक्षा हे बरं होईल की तुम्ही दोघी एकाच ठिकाणी स्वयंपाक बनवा. नाही नितीन, आता खूप कठीण आहे. जाऊबाई प्रत्येक दिवशी आजारी राहू लागल्या तर मी एकटी दररोज स्वयंपाक कसा काय बनवू? माझ्याने ते होणार नाही. मग माझ्यानेही तर कसं काय होणार ताई? मी आजारी पडते तर तुम्ही आजारी पडत नाही का? जेव्हा पाहिल तेव्हा डोकं धरून बसता. तुम्हाला स्वतःचा आजार पण दिसत नाही आणि माझं दुखणं तर तुम्हाला लगेचच दिसून येतो. त्यामुळे मोठे भाऊजी जर आपापली वाटणी केली तरच घरात शांतता राहील. इथे देवकीताई सुनांच्या गोष्टी ऐकून सतत रडत होत्या. तिथे सविता आणि रोहिणी आपापसात भांडण करत होत्या. बिचारी मेघाला तर काहीच समजत नव्हतं की आपलं माहेर असं कसं तुटत आहे. संकेत सोबतच नितीन सुद्धा स्वतःचं डोकं धरून बसला होता. काही वेळ विचार केल्यानंतर नितीन म्हणाला, ठीक आहे, तुम्हा दोघांना वेगळं व्हायचं असेल तर आपण हो. नितीनचं असं म्हणणं ऐकून देवकीताई, संकेत, मेघा आणि सर्वजण आश्चर्यचकित होऊन नितीनला पाहू लागले. देवकीताई स्वतःचे अश्रू पुसत म्हणाल्या, बाळा, तू या अशा गोष्टी कशा करत आहेस? कमीत कमी मला सुखाने मरू दे. हो दादा, हे तू काय बोलत आहेस? अरे संकेत, मी बरोबर तर बोलत आहे. दररोजची कटकट ऐकण्यापेक्षा बरं आहे की दोघं वेगळं होऊ. बरोबर ना सविता? आपल्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून सविता एकदम खुश झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा नवरा नितीन तिची गोष्ट ऐकेल. ती लगेचच म्हणाली, हो, तुम्ही अगदी बरोबर बोललात. दररोजच्या कटकटीपेक्षा आपण वेगळं झालेलं बरं. संकेत अगदी आश्चर्यचकित होऊन नितीनला निहाळत होता. दादा, तू इतक्या लवकर वहिनीची गोष्ट ऐकलीस? बाबा गेल्यानंतर मी तुझ्याच विश्वासावर जगत आलो. तू घर अगदी व्यवस्थित सांभाळलंस. काय रे संकेत, तुला काय वाटतं की मी माझ्या बायकोच्या गोष्टी ऐकू नयेत? आयुष्यभर तुला, आईला आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळत बसू का? असं म्हणत नितीनने हळूच संकेतला डोळा मारला, जे मेघा, संकेत आणि देवकीताईंनी पाहिलं. आता ही गोष्ट तिघांना कळाली की नितीनच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. संकेत म्हणाला, तर ठीक आहे दादा, जर तुला वेगळंच राहायचं असेल तर तुला तुझ्या बायकोची गोष्ट ऐकायची असेल तर मीही माझ्या बायकोची गोष्ट ऐकेन. माझ्या बायकोला सुद्धा एकत्रित राहायचं नाही, तिला सुद्धा वेगळं राहायचं आहे. हो ना रोहिणी? रोहिणी सुद्धा अगदी आनंदाने होकारार्थी मान हलवू लागली आणि म्हणाली, मला तर विश्वासच बसत नव्हता की तुम्ही माझी साथ द्याल. का देणार नाही? रोहिणी, तुझी जशी इच्छा होती तसंच होणार. दादा, सर्वांचीच इच्छा आहे तर आपण वेगळंच होऊ. आई चल, आजच जाऊ आपण वकिलांकडे. आजच्या आज सर्व गोष्टींना पूर्ण विराम लावू. काय दादा, बरोबर ना? हो हो, चला, असं म्हणत संकेत आणि नितीन देवकीताई व मेघाला घेऊन वकिलांजवळ पोहोचतात. इथे सविता आणि रोहिणी यांच्या आनंदाला पारावाच उरत नाही. दोघीही स्वतःच्या संसाराची स्वप्न पाहू लागतात. बघ रोहिणी, आज वाटणी होईल त्यानंतर मी माझं घर मस्तपैकी सजवून ठेवीन आणि दुपारी जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलावून खूप गप्पा गोष्टी करेन. खूप मज्जा सुद्धा करणार. हो ताई, मी सुद्धा विचार करत होती की जेव्हा माझं घर व्यवस्थित सेट होईल त्यानंतर मी किटी पार्टी करेन. ताई, आता आपले दिवस येणार आहेत. असं म्हणत दोघीही आपापल्या स्वप्नांमध्ये हरवून जातात. जवळपास 2-3 तासांनंतर नितीन, देवकीताई, संकेत आणि मेघा घरी परत आली. त्यांना पाहून सविता अगदी आनंदाने नितीन जवळ आली. रोहिणी सुद्धा संकेत जवळ जाऊन उभी राहिली. दोघीही खूप बेचैन झाल्या होत्या. आपल्या वाटणीला काय काय येईल, घरातल्या वरच्या भागात कोण राहणार आणि खालच्या भागात कोण राहणार, हे ऐकण्यासाठी त्या खूपच उत्सुक झाल्या होत्या.
नितीन आपल्या आईला बसवून तिच्या एका बाजूला बसतो तर दुसऱ्या बाजूला संकेत येऊन बसला. मेघा सुद्धा तिथेच दोन्ही भावंडांजवळ बसली. सविता आणि रोहिणी सोडून सर्वांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली होती. सविता खूपच उत्सुक झाली होती. शेवटी तिने विचारलं की काय झालं नितीन, सर्व ठीक आहे ना? हो हो, सर्व ठीक आहे, चिंता करू नकोस. तुझी जशी इच्छा होती तसंच झालं. हो का? मग सांग, कोणता भाग कोणाला मिळाला, म्हणजे त्या प्रकारे आपापली व्यवस्था आम्ही करू शकतो. हो नक्कीच. मग ऐक, वरचा जो पूर्ण हिस्सा आहे त्याचे दोन भाग झाले आहेत. एक भाग तुझा आणि दुसरा भाग संकेत व रोहिणीचा. आणि खालचा भाग, असं रोहिणी मध्येच म्हणाली, खालचा संपूर्ण भाग आईचा आहे. आईचा? असं रोहिणी आणि सविता एकत्र अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. आईला खालच्या भागाची काय गरज आहे? तुम्ही लोकांनी तीन भाग का केले? घराची तर दोन भागांमध्ये वाटणी केली पाहिजे होती. तिसरा भाग का? कारण ही आईची इच्छा होती की खालच्या भागाची वाटणी होणार नाही. खालचा भाग तिने स्वतःसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दोन्ही सुनांपैकी जी सून तिची सेवा करेल, तिची काळजी घेईल, तिला वेळेवर जेवण, चहा, नाश्ता देईल, त्याच सुनेला ती आपला खालचा भाग देईल. त्यासोबतच मुख्य हायवेला असलेली ती जी जमीन आहे ती सुद्धा आईच्याच नावावर आहे. कारण बाबा गेल्यानंतर ती जमीन आईच्याच नावावर केली गेली. काय? जमीन सुद्धा? पण नितीन, तुला तर माहित आहे की ती जमीन किती महाग आहे. आणि तीच महागडी जमीन तू आईच्या नावावर केलीस. यामध्ये मी काहीच करू शकत नाही. जे झालं ते झालं. आणि तसंही या सर्व गोष्टी ठरवणारा मी कोण होऊन गेलो. आईच्या वाटणीला काय राहील हे तर आईच ठरवणार, कारण संपूर्ण प्रॉपर्टी तिचीच आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हा दोघींवर अवलंबून आहेत की कोण आईची जास्त सेवा करेल, ज्यामुळे आई खुश होईल आणि तिची जमीन आणि तिची प्रॉपर्टी त्या व्यक्तीला देईल. आणि तसंच मेघाचा या घरात अनादर करण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा तिच्या सासरच्या लोकांपैकी कोणी जरी आलं आणि त्यांची सेवा केली नाही, तर कदाचित आई ती प्रॉपर्टी मेघाच्याच नावावर करू शकते. नितीनच्या तोंडून हे ऐकताच सविता सोबतच रोहिणी सुद्धा आश्चर्यचकित झाली. ही कशी विचित्र विभागणी झाली आहे. एकतर घराचे दोन भाग न होता तीन भाग झाले आणि वरून जी सर्वात महागडी जमीन होती ती आईंना दिली गेली. आता आई ती जमीन कोणालाही देऊ शकतात, एकतर सुनेला किंवा मुलीला. जास्त करून ती जमीन त्या मुलीलाच देतील. हा विचार करत सविता स्वतःचं डोकं चालवत म्हणाली, नितीन, हे तू कशा गोष्टी करत आहेस? आम्ही असताना आईंना वेगळं राहण्याची काय गरज आहे? जरी मी वेगळी राहिली असती तरी मी आईंना माझ्या सोबतच ठेवलं असतं. तसंही आई माझ्या सोबतच राहणार. मला काही जमिनीची हाव नाही. पण आईंना आपण असं एकटं कसं काय सोडू शकतो? अहो ताई, तुम्ही तर असं बोलत आहात की सासूबाई माझ्या नसून फक्त तुमच्याच आहेत. तुम्ही कसं काय सासूबाईंना तुमच्या जवळ ठेवणार? आई माझ्या सोबत सुद्धा राहतील, तर तुमच्या एकट्याच्या थोडीच आहेत. मी सुद्धा त्यांची लहान सून आहे. आणि तसंही तुम्ही माझ्या आधी या घरात आलात, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही त्यांची सेवा केली. आता माझी वेळ आहे. चल चल, आली मोठी काळजी करणारी, असं सविता म्हणाली. अरे अरे, आधी माझी गोष्ट ऐका. तुम्ही उगाचच भांडणं करू नका. तुम्ही दोघीही आपापल्या परीने आईला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा. खास करून सविता, माझी तर अशी इच्छा आहे की ही जमीन मलाच मिळाली पाहिजे. त्यामुळे तू आईची प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक काळजी घे. म्हणजे आई तुझ्यावर खुश होऊन तुला, म्हणजेच आपल्याला ती जमीन देईल. नाही नाही रोहिणी, दादाला काहीही बोलू दे, पण तू मोठ्या वहिनीपेक्षा आईची जास्त काळजी घे. दोघीही आपल्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून देवकीताईंजवळ जातात. सविता म्हणते, आतापासून तुमची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. वेळेवर चहा, नाश्ता आणि औषध मीच तुम्हाला देईन. तुम्हाला बोलण्याची एकही संधी देणार नाही. नाही नाही सासूबाई, मी आहे ना. मी तुमची आणि मेघाताईंची काळजी घेईन. तुम्ही अजिबात चिंता करू नका. असं म्हणत दोघी परत आपापसात भांडू लागल्या. दोन्ही सुनांची स्वतःबद्दलची असणारी काळजी पाहून देवकीताई दोन्ही मुलांकडे पाहून हसू लागल्या. नितीन आणि संकेत सुद्धा हसत आपल्या आईला इशारा करतात. देवकीताई म्हणतात, हे बघा सुनांनो, माझ्या मनात काय आहे आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही. पण हो, जर तुम्ही दोघींनी माझी गोष्ट ऐकली तर कदाचित मी तुमचं भविष्यात ऐकेन. काय सासूबाई, तुम्ही एकदा बोलून तर बघा. मी तुमची गोष्ट नक्की ऐकेन, असं सविता म्हणाली. हो आई, मी तुमचं एकही म्हणणं खाली पडू देणार नाही, असं रोहिणी म्हणाली. दोघींचं म्हणणं ऐकून देवकीताई म्हणाल्या की जर तुम्हा दोघांना माझी सेवा करायची असेल, माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची असेल, तर आधी जेव्हा सर्व भांडण खाण्यावरूनच सुरू झालं आणि खाण्यापिण्यावरच संपलं, तर एकत्र राहून भांडण न करता मिळून काम करा आणि आपापली कामं वाटून घ्या.
वेगळं होण्यापेक्षा आपली कामं वाटून घेणं हेच बरं पडेल. एका वेळेची जबाबदारी मोठ्या सुनेची राहील आणि दुसऱ्या वेळेची जबाबदारी लहान सुनेची असेल. तुम्ही तुमच्या जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडा. त्यानंतर मी बघेन की मला काय करायचं आहे. हो आई, ही गोष्ट सुद्धा अगदी बरोबर आहे, असं नितीन म्हणाला. हो दादा, मला सुद्धा काहीच हरकत नाही. काय रोहिणी, बरोबर ना? आईची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेस ना? हो, मी तर कधीपासूनच म्हणत होती. मी तुम्हाला कुठे नकार दिला? मी आईंची एका वेळची व्यवस्थित काळजी घेईन. अशा प्रकारे रोहिणी आणि सविता दोघीही अगदी आनंदाने आपापली जबाबदारी घेण्यासाठी तयार झाल्या. आता दोघींचा हाच प्रयत्न होता की आपापल्या वेळेला किती चांगल्या प्रकारे जेवण बनवून देवकीताईंना खाऊ घालू शकतील आणि त्यांची किती व्यवस्थितरित्या सेवा करायची. त्यामुळे त्या खुश होऊन त्यांच्याच हिस्सेची जमीन आपल्या नावावर करतील. दोघींना आपापली जबाबदारी पार पाडताना पाहून संकेत नितीनला म्हणाला, वा दादा, काय डोकं लावलंस? सापही मेला आणि काठी सुद्धा तुटली नाही. छोट्याशा खाण्यावरून ज्या गोष्टीची सुरुवात झाली होती त्याच खाण्यावर येऊन थांबली आणि घराची वाटणी सुद्धा होता होता राहिली. दोन्ही मुलांचं म्हणणं ऐकून देवकीताईंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. आज त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटत होता आणि तसंच स्वतःच्या संस्कारांवर सुद्धा त्यांना गर्व होत होता. आता त्या दिवस रात्र देवाला हीच प्रार्थना करत असायच्या की त्यांच्या मुलांना अशाच प्रकारे चांगली सद्बुद्धी दे आणि त्यांना एकत्रित ठेव. आई सोबतच मेघाच्या डोळ्यातही अश्रू आले आणि आपल्या भावांचं प्रेम पाहून आणि त्यांचा समजूतदारपणा पाहून तिचं माहेर आज तुटण्यापासून वाचलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.